बहुजन संघटक या फेसबुक पेजवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त विशेष व्याख्यानासाठी मला या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं। त्याबद्दल या फेसबुक पेजचे संयोजक सर्वजित बनसोडे साहेब, राहुलजी खांडेकर, हर्ष तुल, स्वरूप गानार यांचे मी सर्वप्रथम धन्यवाद मानतो, आभार मानतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली संविधान जनजागृती असा माझ्या संयोजनाचा व्याख्यानाचा विषय आहे। या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी जगातील पहिले वैज्ञानिक तथागत बुद्ध यांच्या विचार तथा कार्यांना त्रिवार अभिवादन। त्याचप्रमाणे ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या संतांनी या देशामध्ये, या समाजामध्ये समाज जागृतीचं कार्य केलं, शोषित पीडितांची सेवा केली, अशा समस्त संतांना, महामानवांना, महिलांना त्रिवार अभिवादन करतो। आणि तथागत बुद्धाचे, संत कबीराचे, महात्मा फुलेंचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे विचार या देशामध्ये रुजविण्यासाठी सर्वस्व समर्पित करणारे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार तथा कार्यांना सुद्धा त्रिवार अभिवादन। आणि माझ्या समोर अप्रत्यक्ष पद्धतीने जे जे लाईव्ह होत आहेत, या संबोधनाचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज होत आहेत, त्या सर्वांना सप्रेम जय भीम। आणि मला ज्यांनी या फेसबुक पेजवर, बहुजन संघटक या फेसबुक पेजवर आपल्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली, असे माझे परम स्नेही राहुलजी खांडेकर, सर्वजित बनसोडे, हर्ष तुल, स्वरूप गानार यांचे पुन्हा आभार तथा धन्यवाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त या सिरीजमध्ये बहुजन संघटक या फेसबुक पेजवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाला, त्यांच्या संपूर्ण कार्याला अभिवादन या दृष्टिकोनातून त्यांच्या कार्याशी संबंधित विभिन्न विषयावर प्रकाश टाकण्याचं कार्य होत आहे। आणि त्या कार्याकडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे जाण्यापूर्वी बहुजन संघटक हे पेज गत 2 वर्षापासून प्रबोधनाची निरंतर मालिका आपल्या समोर प्रस्तुत करत आहे। यापूर्वी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील स्नेह व सहकार्य हा विषय 6 महिन्यापूर्वी मी या पेजवरून आपल्या समोर प्रस्तुत केलेला होता। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत संविधान जनजागृती अशा प्रकारचा विषय मी आपल्या समोर सादर करणार आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याच्या, त्यांच्या योगदानाच्या अनेक पैलू आहेत आणि त्या पैलूमधील नव्हे तर त्यांच्या योगदानामधील सर्वोच्च पैलू म्हणजेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निर्मितीचे कार्य हे होय। आणि या संविधान निर्मितीच्या कार्यामधून संपूर्ण देशातील नागरिकांना त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी दिपवलेलं आहे। म्हणजेच भारताचे संविधान हे भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे। आणि त्या दीपस्तंभाकडे पाहून जर आपण कार्य केले तर निश्चितपणे आपल्या जीवनाचा उद्धार होईल, आपलं जीवन सुजलाम सुफलाम होईल। आणि ते करण्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रमाने स्वतःच्या स्वास्थ्याची पर्वा न करता हे संविधानाचं कार्य तडीस नेलेलं आहे। आणि अशा प्रकारच्या परिश्रमामधून आदर्श संविधान, लोककल्याणकारी संविधान
समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्वावर आधारलेलं हे संविधान आहे, याची आपल्याला जाणीव आहे, माहिती आहे. आणि म्हणूनच आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांद्वारे निर्मित या संविधानाचा गवगवा अगदी 26 नोव्हेंबर 1949 पासून तर आज 2022 पर्यंत सुरू आहे. आणि हा चंद्र सूर्य राहील तोपर्यंत हे संविधान अस्तित्वात राहील. या देशाचा राज्यकारभार या संविधानाद्वारे सुरू राहील. या संविधान निर्मिती बरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक महत्वपूर्ण संदेश त्यांनी त्यामधून दिलेला आहे. आणि तो संदेश म्हणजे की हे संविधान सर्वश्रेष्ठ आहे, परंतु या सर्वश्रेष्ठते बरोबरच हे संविधान जनामनामध्ये पोहोचलं पाहिजे, अशा प्रकारचा त्यांचा अगदी सेवाभावी नव्हे तर लोक कल्याणकारी संकल्प आहे. म्हणजे संविधान हे आदर्श आहे, लोक कल्याणकारी आहे. याचा उदो करण्यापेक्षा हे संविधान काय आहे हे जाणून घ्या, अशा प्रकारचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. म्हणजेच संविधानाची जनजागृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होती. आणि म्हणूनच अगदी संविधान निर्मितीच्या फार पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणावर भर दिले आहे. शिक्षणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे. आणि जे हे शिक्षण घेतील, ज्यांना हे शिक्षण प्राप्त होईल, ज्यांची सत्सद विवेक बुद्धी जागृत होईल, त्यांना या संविधानाची जागृती होईल किंवा त्यांना हे संविधान काय आहे हे माहीत होईल. अशा प्रकारचा दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान जेवढ्या कष्टांनी, परिश्रमांनी, देहाची, प्राणाची पर्वा न करता आपल्यासाठी तयार केलेला आहे. मग त्यांनी पुढे जबाबदारी सोपवलेली आहे की हे संविधान तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. आणि जर हे संविधान जाणून घेतलं म्हणजे संविधानाप्रती जर जागृती झाली तरच हे संविधान लोक कल्याणकारी ठरेल. म्हणून त्यांनी त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये म्हटलेलं आपल्याला ज्ञात आहे, आठवत आहे की हे संविधान जरी चांगलं असेल, श्रेष्ठ असेल किंवा या संविधानाचा गवगवा करणार नाही मी, तर त्यांनी आपल्या सर्वांना अशी जाणीव करून दिलेली होती की तुम्ही संविधानाच्या प्रती सतर्क राहा, सजग राहा, म्हणजेच संविधान जाणून घ्या. अशा प्रकारचा दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. म्हणजेच संविधानाची जनजागृती झाली पाहिजे. परंतु आता अगदी 70 वर्षानंतर आपण जर त्या बाबीकडे वळलो तर आपल्या लक्षात येईल की संविधान हे आदर्श आहे हे सर्व लोक मानतात. अगदी सर्वसाधारण व्यक्तीपासून तर विद्वान पंडित सुद्धा संविधान हे निश्चितपणे आदर्श आहे, कल्याणकारी आहे असा गवगवा करतात. परंतु हे संविधान आपल्याशी संबंधित काय आहे किंवा या संविधानाचा संबंध आपल्या जीवनाशी कशा प्रकारचा आहे या संबंधीची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे, हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं. आणि म्हणूनच मी त्याच तत्वाला अनुसरून आपल्या समोर विषय मांडत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत संविधान जनजागृती. मग ही संविधान जनजागृती जनामनापर्यंत गेलेली नाही आणि जनामनापर्यंत गेलेली नाही म्हणून त्याचे परिणाम काय झाले याकडे आपल्याला सर्वप्रथम लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि या देशातील बहुसंख्य असलेला ओबीसी वर्ग आणि या ओबीसी वर्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्वप्रथम आरक्षणाची तरतूद केलेली आहे. आपल्याला माहित आहे 340 कलमाच्या अंतर्गत ओबीसीच्या आरक्षणाची तरतूद, त्यानंतर 341 एससीच्या आरक्षणाची तरतूद, त्यानंतर 342 एसटीच्या आरक्षणाची तरतूद. म्हणजेच या देशातील या समाजातील सर्वात मोठा जनसमुदायाचा घटक म्हणजे ओबीसी प्रवर्ग. आणि ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला संविधान समितीमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला, याची सुद्धा आपल्याला जाणीव असेल. तरी सुद्धा त्या विरोधाला न जुमानता अगदी आपलं संविधान समितीतील सदस्य नव्हे तर मसुदा समितीचं अध्यक्षपद सोडण्याची धमकी देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
ओबीसीच्या आरक्षणाची तरतूद केली. परंतु ओबीसी प्रवर्गामध्ये सर्वांनाच आरक्षण मिळालं पाहिजे, जे ओबीसी प्रवर्गात येतात त्यांचा निश्चितपणे समावेश झालाच पाहिजे, हे तत्व लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी तरतूद केली की ओबीसीच्या आरक्षणासाठी संविधान अंमलात आल्याबरोबर आयोग नेमण्यात यावा, अशा प्रकारची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि तेच 340 कलम की ओबीसीच्या आरक्षणाचं निश्चितीकरण करण्यासाठी, निर्धारण करण्यासाठी आयोग नेमण्यात यावा. म्हणजेच मला हे सांगायचं आहे तुम्हाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीला आरक्षण हे 26 जानेवारी 1950 लाच दिलं, नव्हे तर ज्या दिवशी संविधान स्वीकृत झालं 26 नोव्हेंबर 1949 लाच ओबीसीच्या आरक्षणाची तरतूद केली. म्हणजेच ओबीसीला लगेच आयोग नेमून ओबीसी प्रवर्ग निश्चित करून त्यांच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशा प्रकारचा दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. आणि मग पुढे येते संविधान जनजागृतीचा विषय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं की या ओबीसी प्रवर्गाने, त्याचबरोबर या सर्व जाती धर्मातील लोकांनी या ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा केला पाहिजे. आयोगाची नेमणूक करण्यासाठी मंत्रिमंडळ, प्रधानमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून लगेचच आरक्षण मिळालं पाहिजे आणि या आरक्षणाच्या माध्यमातून या ओबीसी प्रवर्गाचा उद्धार झाला पाहिजे. हा अतिशय व्यापक दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. परंतु त्यासाठी काय आवश्यक आहे, तर त्यासाठी आवश्यक आहे ओबीसी प्रवर्गातील जागृती. आणि ओबीसी प्रवर्गाने अगदी लवकरात लवकर आयोग नेमून ओबीसींचं निर्धारण करण्यात यावं, अशा प्रकारची शिफारस, अशा प्रकारची मागणी करण्यात यावी. हा प्रदेश किंवा अशा प्रकारची मागणी करण्यासंबंधीचा जनजागृतीचा ध्यास या ओबीसी प्रवर्गाने घेतला पाहिजे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं. परंतु आपल्याला माहित आहे की अगदी हिंदू कोड बिल पर्यंत 1951 पर्यंत या आयोगाची नियुक्ती करण्यात आली नाही. म्हणून पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला, त्या कायदे मंत्री पदाच्या राजीनाम्यामधील एक प्रमुख कारण की ओबीसी प्रवर्गाला आरक्षण देण्यासंबंधी आयोगाची नेमणूक करण्यात येत नाही, म्हणून त्यांनी आपल्या पदाचा त्याग केला. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीला सर्वप्रथम संविधानामध्ये आरक्षण दिलं आणि ते आरक्षण प्रत्यक्ष मिळवून देण्यासाठी मंत्री पदाचा त्याग केला, तरी सुद्धा ओबीसी प्रवर्गामध्ये जागृती झाली नाही. आणि नंतर कधीतरी काका कालेलकर आयोगाची नियुक्ती करण्यात आली, तो आयोग दडपण्यात आला, त्यानंतर मंडल आयोग नेमण्यात आला. आता या आयोगाचा विषय सुद्धा एक भाषणाचा विषय आहे, परंतु त्यावर अगदी सविस्तर न जाता दुसरे मुद्दे मला आपल्या समोर प्रस्तुत करायचा आहे. म्हणून मी सांगतो की संविधान 1950 ला लागू झालं, 26 जानेवारी 50 ला, आणि शेवटी मंडल आयोगाला बाहेर काढण्याचं काम 1989 ला प्रधानमंत्री जेव्हा व्हीपी सिंग झाले त्यांनी केलं. म्हणजेच ओबीसीला आरक्षण देण्याची तरतूद 1950 ला केली, परंतु प्रत्यक्ष आरक्षण देण्याचं कार्य हे व्हीपी सिंग यांनी 1989 ला केलं. मला हे या ठिकाणी पुन्हा नमूद करायचं आहे की 1950 पासून जर ओबीसी प्रवर्गाने जनजागृती केली असती, आपल्या आरक्षणाचा पाठपुरावा केला असता, मोर्चे काढले असते, निदर्शनं केले असते, प्रधानमंत्र्याकडे पाठपुरावा केला असता, तर त्यापूर्वी म्हणजेच 1989च्या पूर्वी सुद्धा क्रिमिलियर न लागता ओबीसीला आरक्षण मिळालं असतं. परंतु ओबीसीला आरक्षण 1990च्या नंतर मिळण्याचं कारण म्हणजेच की संविधानाबद्दलची उदासीनता, संविधानाच्या जनजागृतीचा अभाव, आणि त्यामुळे ओबीसी प्रवर्गाला की ज्यामध्ये अतिशय गरीब लोक आहेत, शोषित आहेत, पीडित आहेत, याची जाणीव सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती. आणि म्हणूनच त्यांनी ओबीसीच्या आरक्षणाची तरतूद केली, ती त्यांना मिळालीच पाहिजे असा ध्यास त्यांचा होता. तरी सुद्धा 89 पर्यंत, त्याही नंतर 90च्या नंतर या आरक्षणाची तरतूद झाली. त्याच्याही संबंधी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करण्यात आला. म्हणजेच ओबीसीला आरक्षण देण्याची व्यवस्था करून सुद्धा संविधान जनजागृतीच्या अभावामुळे अगदी अनेक वर्ष नव्हे तर किमान 40 वर्ष हा ओबीसी प्रवर्ग आरक्षणापासून वंचित राहिला. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यामधून हे सुचवायचं आहे की
जर ओबीसी प्रवर्ग त्यांच्या आरक्षणासंबंधी सजग असता, जागृत असता, तर त्यांना त्यापूर्वी सुद्धा आरक्षण मिळालं असतं. आणि आज जे आपल्याला ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळाल्यानंतर सुधारणा दिसतात, जागृती दिसते, शिक्षणामध्ये त्यांचं प्रमाण टक्केवारीमध्ये वाढलेलं दिसते, याही पेक्षा अधिक जास्त संख्येने नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये त्यांचं प्रमाण वाढलं असतं आणि वाटेकरी झाले असते. हा ध्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला होता. परंतु ओबीसी प्रवर्गाची उदासीनता पहा दुसऱ्या वर्गाला. एससी कडून, एसटी कडून 1989 ला मोर्चे काढण्यात येत होते, या आरक्षणाचं समर्थन करण्यात येत होतं. तर ओबीसी प्रवर्गातील सुद्धा काही लोकांकडून हा एससीचाच फायदा, हा एसटीचा फायदा, यामुळे मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी ओबीसी प्रवर्गातून सुद्धा काही लोकांनी अशा प्रकारचा ध्यास घेतलेला होता. मला या ठिकाणी पुन्हा नमूद करायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 340व्या कलमाच्या आधारे ओबीसीला आरक्षण दिलं. परंतु संविधानाची जनजागृती न झाल्यामुळे किंवा संविधान जाणून न घेतल्यामुळे ओबीसीला 40 ते 45 वर्षपर्यंत आपल्या आरक्षणापासून दूर राहावं लागलं. याचं कारण काय? तर ओबीसी प्रवर्गाची उदासीनता. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम ओबीसीला आरक्षण दिलं आणि प्रत्यक्ष आरक्षण लागू करण्याचं कार्य हे विश्वनाथ प्रताप सिंग यांनी प्रधानमंत्री म्हणून केलं. त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला, तरी सुद्धा त्यांनी तो ध्यास घेतला आणि प्रत्यक्ष ओबीसीला आरक्षण मिळवून देण्याचं कार्य केलं. हा आहे संविधान जनजागृतीचा प्रकार. म्हणजेच या ठिकाणी या मुद्द्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जर संविधान जनजागृती आपण स्वीकारली नाही तर त्याचा काय परिणाम होतो. संविधान जनजागृतीच्या अभावामुळे ओबीसी प्रवर्ग आपल्या मूलभूत आरक्षणापासून प्रावृत्त राहिला, दूर राहिला. हे आहे संविधान जनजागृतीचं तत्व. हा एक उदाहरण झालं. परंतु पुढे जाऊन मी तुम्हाला आणखीन दुसरा मुद्दा या ठिकाणी नमूद करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विरोधाचा सामना करून अनेक तरतुदी संविधानामध्ये नमूद केल्या. त्यामधलीच महत्वपूर्ण तरतूद, सर्व या देशातील नागरिकांच्या जीवनाशी महत्वाची संबंधित असलेली तरतूद म्हणजे मूलभूत हक्क. एकूण 7 मूलभूत हक्क होते. त्यामध्ये दुरुस्ती करून सध्या सर्व नागरिकांना 6 मूलभूत हक्क आहेत. परंतु त्यामधला एक मूलभूत हक्क या ठिकाणी मी आपल्या समोर नमूद करतो. परंतु त्यामध्ये जागृती न झाल्यामुळे त्याचे कसे भयानक परिणाम झाले ते सुद्धा आपल्या समोर विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न करतो. समतेचा मूलभूत हक्क. आणि या समतेच्या मूलभूत हक्कामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या आर्टिकल अनुच्छेद कलम 17 नुसार अस्पृश्यता निर्मूलनाची तरतूद केलेली आहे. म्हणजेच जातीभेद निर्मूलन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे अनेक कार्य केलेले आहेत, योगदान दिलेले आहे, त्या योगदानामधील अतिशय महत्वपूर्ण कार्य म्हणजे या देशामधून अस्पृश्यता समाप्त झाली पाहिजे. भारतीय संस्कृतीला किंवा हिंदू धर्माला लागलेली कीड म्हणजे अस्पृश्यता आहे, जातीभेद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबरच अनेक महामानवांनी, संत महंतांनी या अस्पृश्यतेला, जातीभेदाला विरोध केलेला आहे. परंतु अतिशय सविस्तर स्वरूपाचं, दीर्घ स्वरूपाचं कार्य, आपल्या जीवनाचं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेलं आहे. आणि त्यामधला महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे संविधानाच्या अनुच्छेद 17 मध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची तरतूद. म्हणजेच की या देशामधून आता जातीभेद समाप्त झाला पाहिजे. परंतु तरी सुद्धा या देशातील नागरिकांच्या जनामनामध्ये, अंतःकरणामध्ये जातीभेद भिनलेला आहे. म्हणून तो कायद्याने समाप्त करण्यात यावा, संविधानातील तरतुदीद्वारे समाप्त करण्यात यावा. म्हणून संविधानाच्या 17व्या कलमामध्ये अशी तरतूद आहे की ज्यांच्याकडून अस्पृश्यता पाळण्यात येईल त्यांना ₹500 दंड करण्यात येईल. त्याचबरोबर अस्पृश्यता पाळण्याचे सिद्ध झाल्यास 6 महिन्याची शिक्षा सुद्धा करण्यात येईल. अशा प्रकारची तरतूद आहे. पहा, फार महत्वाचा मुद्दा. या मुद्द्याला अनुसरून मला तुम्हाला नमूद करायचं आहे की जर जनतेने, संपूर्ण नागरिकांनी हा अस्पृश्यतेचा कलंक आहे या देशाला, त्यामुळे शोषित पीडितांच्या हाल अपेष्टा होत आहे. आपल्या देशाची जगाच्या पातळीवर प्रतिमा मलिन होत आहे. आणि म्हणून या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तशा प्रकारची तरतूद केलेली आहे. 6 महिन्याची शिक्षा आणि ₹500 दंडाची तरतूद फौजदारी गुन्ह्याच्या अंतर्गत ज्यांच्याकडून जातीयता पाळण्यात येईल त्यांच्या संबंधी करण्यात आलेली आहे. अशाही प्रसंगी पुढे जा, पुढे पहा, आपण या संबंधीचं जर विश्लेषण केली, कल्पना केली तर आपल्या लक्षात येईल की तरी सुद्धा या देशातील जातीभेद संपलेला नाही.
लोकांनी अंतःकरणातून जातीभेद सोडलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसाधारण तरतूद केलेली होती की जे जातीभेद पाळतील त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. त्यांना 500 रुपये दंड होऊ शकते, 6 महिन्याची शिक्षा होऊ शकते. परंतु त्यांची तरतूद ही सर्वसाधारण स्वरूपाची होती. ते स्पष्ट कसं होईल की मी जातीभेद पाळला, यांनी जातीभेद पाळला, त्यांनी जातीभेद पाळला म्हणून? अशा प्रकारचे प्रसंग त्या संबंधीचे निर्माण झाले आणि म्हणून त्या संबंधीचा मुद्दा पुन्हा पुढे आला. या देशामध्ये जातीभेद कमी होण्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात सुरू झाला. एससी प्रवर्गावर, एसटी प्रवर्गावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार सुरू झाले. मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात पुन्हा मी तुमच्या अंतःकरणावर बिंबविण्याचा प्रयत्न करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाच्या द्वारे सांगायचं होतं, नमूद करायचं होतं, जग जाहीर करायचं होतं की माझ्या आदर्श नागरिक बंधू आणि भगिनींनो, आता तुम्ही या स्वतंत्र भारत देशाचे स्वतंत्र नागरिक आहात, सार्वभौम देशाचे नागरिक आहात. आपण तयार केलेलं तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या घटना समितीद्वारे तयार केलेल्या संविधानाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि या संविधानामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की तुम्ही आता जातीभेद समाप्त करा. परंतु तरी सुद्धा लोकांनी या मुद्द्याला जुमानलं नाही. जातीभेद सुरूच राहिला आणि मग त्याचे परिणाम काय झाले पहा. आणि म्हणून मग जातीभेद समाप्त झाला नाही म्हणून 1989 ला आपल्या देशामध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट नावाचा प्रस्ताव, अॅट्रॉसिटी ऍक्ट नावाचं विधेयक भारताच्या संसदेमध्ये प्रस्तुत करण्यात आलं आणि ते विधेयक विशेष बहुमताने संमत करण्यात आलं. म्हणजेच मी म्हणत नाही या देशामध्ये जातीयवाद आहे, तर या देशातील संसदेद्वारे 1989 ला घोषित करण्यात आलं की खऱ्या अर्थानं एससी प्रवर्गातील लोकांवर, एसटी प्रवर्गातील लोकांवर अन्याय अत्याचार होत आहेत. अन्याय अत्याचार अतिशय जाचक आहेत. म्हणून यांना काहीतरी सुरक्षा कवच पाहिजे. संविधानाच्या पुढे जाऊन संविधानात केवळ सर्वसाधारण तरतूद बाबासाहेबांनी केलेली आहे आणि या देशातील लोकांना एक प्रकारे चेतावणी दिलेली आहे. या देशातील लोकांना सुधारणेचं सर्वसाधारण इंजेक्शन दिलेलं आहे आणि ते इंजेक्शन मध्ये संविधानाच्या 17व्या कलमातील तरतूद अस्पृश्यता निर्मूलनाची. परंतु त्याला या देशातील नागरिक न जुमानल्यामुळे 1989 साली संसदेमध्ये अॅट्रॉसिटी ऍक्ट, अस्पृश्यता, जातीवरील अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा प्रस्ताव करण्यात आला, प्रस्तुत करण्यात आला, विधेयक मांडण्यात आलं आणि त्या विधेयकाला संमती देण्यात आली आणि त्यामधून मग जन्म झाला अॅट्रॉसिटी ऍक्टचा. मुद्दा मला या ठिकाणी हे सांगायचा आहे की जर या देशातील तथाकथित उच्च विद्या उभीशीत विद्वान कायदेपंडित सर्व लोकांनी जर जातीभेदाची भावना जर मनातून काढून टाकली असती तर या अॅट्रॉसिटी ऍक्टचा जन्म झाला नसता. आजही काही लोकांची अशी भावना आहे, विशेषतः ग्रामीण भागातील लोकांची अशी भावना आहे, त्यांचे आजही विचार तसे आहेत. मला सुद्धा अनेक प्रसंगी तसे अनुभव येतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससी आणि एसटी प्रवर्गाला अॅट्रॉसिटी ऍक्टचं सुरक्षा कवच प्रदान केलेला आहे. हा गैरसमज आहे बंधूंनो. तर अॅट्रॉसिटी ऍक्ट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं नाही, तर त्यांनी तर सर्वसाधारण तरतूद केली आणि त्या आधारे या देशातील जातीभेद समाप्त झाला पाहिजे अशा प्रकारच्या अपेक्षा या स्वतंत्र भारत देशातील स्वतंत्र नागरिकांच्याकडून व्यक्त त्यांनी केलेल्या होत्या. परंतु तरी सुद्धा तशा प्रकारची जागृती, तशा प्रकारची समजदारी, विवेकशीलता या देशातील नागरिकांमध्ये न आल्यामुळे आणि अन्याय अत्याचार सुरू राहिल्यामुळे या अॅट्रॉसिटी ऍक्टचा जन्म झाला. मला पुन्हा तुम्हाला सांगायचं आहे की जर संविधान जनजागृती झाली असती, लोकांनी संविधान स्वीकारलं असतं, म्हणजे स्वीकारलेलं आहेच, स्वीकारलं असतं असं म्हणणं म्हणजे तो चुकीचं विधान ठरेल. परंतु मला या विधानामध्ये आणखी विश्लेषण करायचं आहे की संविधानातील तरतुदी, विशेषतः अस्पृश्य निर्मूलनाची तरतूद जर जनामनात, अंतःकरणात, हृदयात आपण स्वीकारली असती आणि जातीभेद समाप्त केला असता तर अॅट्रॉसिटी ऍक्टचा जन्म झाला नसता. असा मुद्दा या ठिकाणी मला नमूद करायचा आहे. आणि आज ज्यांचा गैरसमज आहे की अॅट्रॉसिटी ऍक्टची अशा प्रकारची तरतूद ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, तर तसं नव्हे, तर हा कायदा 1989 ला करण्यात आला आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आणि त्याही नंतर आणखीन एक मुद्दा त्याबद्दलचा मला या प्रसंगी नमूद करायचा आहे की आता अगदी 1 वर्षापूर्वी अॅट्रॉसिटी ऍक्ट संबंधीची एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आली होती.
आणि त्या जनहित याचिकेच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाकडून या अॅट्रॉसिटी ऍक्टवर काही प्रतिबंध घालण्यात आलेले होते आणि त्या अॅट्रॉसिटी ऍक्टचा प्रभाव कमी करण्यात आला होता. परंतु दुसरी बाजू पहा कशी आहे की जरी सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याचं परीक्षण केलं तरी सुद्धा ज्या प्रसंगी या देशामध्ये भाजपचं सरकार असताना त्या कायद्याला पूर्ववत करण्याचं काम भाजप सरकारने केलेलं आहे. म्हणजेच यामधून मला तुम्हाला दुसरी माहिती यासमोर सादर करायची आहे की त्या सरकारचं सुद्धा म्हणणं आहे की या देशातील अनुसूचित जाती आणि जमाती एसटी आणि एससी प्रवर्गावर अन्याय अत्याचार होतात आणि त्यांना सुरक्षा कवचाची गरज आहे, अशा प्रकारचं विश्लेषण आहे. म्हणजेच मला तुम्हाला पुन्हा नमूद करायचं आहे की संविधान जनजागृतीला किती महत्व आहे. संविधान जनजागृती जर स्वीकारली तर या देशामधली जातीभेद समाप्त झाला असता. आपल्या समाज व्यवस्थेवर, आपल्या धर्म व्यवस्थेवर हा जातीचा लागलेला कलंक समाप्त झाला असता. आणि आज आपण केवळ संविधानाच्या चौकटीत असं म्हणतो की सर्व नागरिक समान आहेत, या देशामध्ये जातीभेद नाही, तर ते खऱ्या अर्थाने जातीभेद समाप्त झाला असता. हा दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होता. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नंतर जो अॅट्रॉसिटी ऍक्ट कायदा करण्यात आला तो करण्यात यावा असं त्यांनी सूचित केलेलं नाही, तर त्यांनी प्रकर्षाने हे सूचित केलेलं आहे की या देशामधून, या समाजामधून जातीभेद समाप्त झाला पाहिजे. आणि जातीभेद समाप्त झाला तर या संविधानात जे 17वा कलम आहे आणि 17व्या कलमामध्ये जी शिक्षेची दंडाची तरतूद आहे ती सुद्धा वापस घेण्यात आली पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बंधुभावाचे, समतेचे, स्वातंत्र्याचे पुजारी होते, रक्षक होते आणि त्यासाठीच त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. अशा प्रकारचा संविधान जनजागृतीचा ध्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आहे. बंधूंनो, या संबंधीचाच आणखी दुसरा मुद्दा मी तुमच्या समोर मांडतो की पहा की संविधान जनजागृती जर नाही झाली तर त्याचे परिणाम काय झालेले आहेत. ओबीसी आरक्षणाचं काय झालं ते तुमच्या समोर मी मांडलं. त्यानंतर अस्पृश्यता निर्मूलनाचे काय परिणाम झाले आणि त्यामुळे अॅट्रॉसिटी ऍक्ट कशा प्रकारे आला तो मुद्दा तुमच्या समोर मांडला. आता त्याही पेक्षा आणखीन वेगळा मुद्दा या संविधानामधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला आणि त्यांना अभिप्रेत असलेला पहा कसा आहे. पुन्हा सांगतो, हा देश स्वतंत्र झाला आणि या देशातील महामानवानी संविधान निर्मितीचं कार्य केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्वपूर्ण योगदान आहे हे आपल्याला माहित आहे. आणि मूलभूत हक्कांची तरतूद केली, त्यामधला समतेचा हक्क आणि या समतेच्या हक्कामधलाच महत्वाचा हक्क म्हणजे स्त्री पुरुष समानता. या देशामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन जाती आहेत किंवा दोन प्रवर्ग आहेत, परंतु त्यांना समान अधिकार आहेत. स्त्री म्हणून त्यांना शिक्षणापासून वंचित अशी तरतूद नाही किंवा स्त्री म्हणून त्यांना नोकरदारीमध्ये डावलण्यात येईल अशाही प्रकारची तरतूद नाही किंवा राजकारणामध्ये सुद्धा स्त्रियांना गौण स्थान अशी तरतूद नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अशा प्रकारची स्पष्ट तरतूद केलेली आहे की या देशातील सर्व जाती धर्मातील स्त्री पुरुष समान असतील, स्त्रियांना आणि पुरुषांना समान अधिकार असेल. म्हणजेच या देशातील साधन सामुग्रीचा, संपत्तीचा, शिक्षणाचा, राजकारणाचा या देशातील स्त्रियांना पुरुषांना समान अधिकार असेल, अशा प्रकारची ही व्यवस्था. मग अशा व्यवस्थेमध्ये या लोकांनी म्हणजे या देशातील नागरिकांनी हे तत्व स्वीकारले पाहिजे होतं की आपण स्वतंत्र आहोत आणि मग आपल्या देशामध्ये समतेचा पुरस्कार करण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही पूर्वी महात्मा फुलेंनी जानेवारी 1848ला महिलांसाठी पहिली शाळा काढली, अनेक कार्य केले आणि त्या आधारे त्यांनी स्त्रियांना एक प्रकारची शक्ती प्रदान केली आणि त्या शक्तीला कायदेशीर रूप देण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे. मग अशा प्रसंगी संविधानाद्वारे समतेचा पुरस्कार करण्यात आला. परंतु पहा, आता आणखीन पुढे जाऊ आपण. मी तुम्हाला सांगितलं की संविधानाद्वारे या देशामध्ये समता रुजविण्याचा कायदेशीर प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. असं असून सुद्धा आपल्या देशामध्ये समता स्वीकारलेली नाही. स्त्री आणि पुरुषांनी समान कार्य केलं पाहिजे. शिक्षणाबद्दल, राजकारणाबद्दल स्त्रियांना समतेचं स्थान देण्यात आलेलं नाही. मग त्याचे परिणाम काय झालेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की स्त्री आणि पुरुष समान आहेत. ज्यांची पात्रता आहे, ज्यांची क्षमता आहे, ज्यांच्या अंगी कौशल्य आहे, स्किल आहे, विद्वत्ता आहे, त्या स्त्रियांना संधी दिलीच पाहिजे. मग ती कोणत्याही कुटुंबातील असो,
सवर्ण असो, मागासवर्गीय असो, कोणीही असो, त्यांना संधी दिलीच पाहिजे. परंतु या देशातील तथाकथित व्यक्तींनी स्त्रियांना डावललं, स्त्रियांना आपल्या घरामध्येच एक प्रकारे डांबून ठेवलं. आणि मग त्याचे परिणाम काय झालेले आहेत पहा. तुम्ही म्हणाल डांबून ठेवलं, हे सर खोटं आहे. कारण या देशातील महिला राष्ट्रपती झालेली आहे, तुम्हाला माहित आहे. त्याही पूर्वी इंदिरा गांधी या देशाची प्रधानमंत्री झालेली आहे. सुचेता कृपलानी मुख्यमंत्री झालेली आहे. सरोजिनी नायडू राज्यपाल झालेले आहेत. हे आहेत, यापूर्वीच्या सुद्धा महिलांचं कार्य योगदान आहे. परंतु त्यांना काहीतरी राजकीय पार्श्वभूमी होती, त्यांच्या घरामध्ये त्यांना तशा प्रकारचं वातावरण होतं. अशाच महिलांना संधी मिळालेली आहे किंवा संधी दिलेली आहे. बाकी अन्य जे महिला आहेत, अगदी शहरातील सुद्धा, ग्रामीण भागातील स्त्रियांची तर कल्पनाही करणे कठीण, तर अशा स्त्रियांना आपल्या अधिकारापासून वंचित ठेवलेला आहे. मग याचा परिणाम म्हणून, याची जाणीव म्हणून पुढे काय झालं, तर या स्त्रियांना संधी दिलीच पाहिजे यासाठी विचार पुढे आला की संविधानात समतेचा अधिकार आहे, परंतु हे नागरिक समता स्वीकारत नाहीत. स्त्रियांना शिक्षणामध्ये संधी देत नाहीत, स्त्रियांना राजकारणामध्ये संधी देत नाहीत. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला माहित आहे की 1993 आणि 94 साली या देशामध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली. आता 73वी 74वी घटना दुरुस्ती 1993-94 हे भाग आहे. परंतु मला यामधून फक्त मुद्दा एवढा सांगायचा आहे की 1993ला या देशातील पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांना 33% आरक्षणाची तरतूद केली. म्हणजेच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील संविधानामध्ये स्त्री पुरुष समता प्रदान केलेली होती. मग समता प्रदान केलेली असताना सुद्धा या आरक्षणाची गरज काय? म्हणजे मी या आरक्षणाच्या विरुद्ध आहे असं समजू नका बंधुजन हो. मी महिला आरक्षणाचं जाहीरपणे समर्थन करतो. परंतु हे आरक्षण देण्याची गरज का भासली? मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्येच आरक्षणाची तरतूद का केली नाही? त्याचं कारण आहे माझे मित्रांनो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील नागरिकावर ठाम विश्वास ठेवला होता. कारण आपण स्वतंत्र झालो होतो. त्याचबरोबर आपल्या देशातील सर्व नागरिकांच्या वतीनं हे संविधान तयार झालं होतं. आणि मग या संविधानामध्ये स्त्री पुरुष समता दिल्यानंतर आणखी उरलं तरी काय? परंतु आपण हे संविधान अंतःकरणातून, या संविधानातील तरतुदी अंतःकरणातून समतेच्या स्वीकारल्या नाही. आणि म्हणून मग पुढे जाऊन काय झालेलं आहे, तर महिलांना 33% आरक्षण देण्याची गरज भासलेली आहे. आरक्षण देणं योग्य आहे, त्यामधून महिलांचं सक्षमीकरण झालेलं आहे. अनेक चांगले सुद्धा परिणाम झालेले आहेत, काही उणिवा सुद्धा राहिलेल्या आहेत. परंतु मुद्दा हा आहे माझ्या व्याख्यानाचा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली संविधान जनजागृती झालेली नाही. आणि म्हणून ओबीसी आरक्षण लांबलेलं आहे. अस्पृश्यता निर्मूलन न झाल्यामुळे अॅट्रॉसिटी ऍक्ट आलेला आहे. स्त्री पुरुष समतेचं तत्व न स्वीकारल्यामुळे महिला आरक्षण देण्याची गरज भासलेली आहे. हे आहे संविधान जनजागृतीचं रहस्य माझ्या बंधू आणि भगिनींनो. हे तर सर्वसाधारण बाबी आहेत. याही पेक्षा अतिशय महत्वाच्या अनेक बाबी आहेत की संविधान जनजागृती न झाल्यामुळे आपल्यावर कशा आपत्ती आलेल्या आहेत, या देशाचं कसं नुकसान झालेलं आहे, विशेषतः या बहुजन समाजाचं कशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे, मागास प्रवर्गाचं नुकसान कशा प्रकारे झालेलं आहे, त्याचे काही नमुने मी तुमच्या समोर मांडतो की ज्यामधून तुम्हाला लक्षात येईल. जर संविधान जनजागृती झाली असती तर आपल्याला मताचं मूल्य कळलं असतं. मताचं मूल्य कळलं असतं तर आपण चांगले खासदार, की ज्याला म्हणता येईल विवेकपूर्ण, अभ्यासपूर्ण खासदार आपण निवडून पाठवले असते. आमदार तशा प्रकारचे निवडून गेले असते आणि तशा प्रकारचे कायदे झाले असते. परंतु तसं न झाल्यामुळे आणि एक प्रकारची व्यक्ती पूजा या देशामध्ये असल्यामुळे मग त्याचे परिणाम पहा काय झालेले आहेत. मागचे कायदे न सांगता या गत 15-20 वर्षातील काही ठराविक कायद्यांचा उल्लेख मी तुमच्या समोर करतो. तुम्हाला माहित असेल, विशेष आर्थिक क्षेत्र, स्पेशल इकॉनॉमिक झोन त्याला म्हणतात, सेज तुम्ही नाव ऐकलं असेल. 2002 साली हा कायदा पास झाला आणि त्या कायद्याद्वारे या देशातील अनेक घटक राज्यातील अशा हजारो ठिकाणची जमीन अतिशय अल्प दरात नव्हे तर नाममात्र दरात उद्योगपतींना देण्यात आली. म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र नावाचा कायदा, सेज नावाचा कायदा आणि नाममात्र दराने ती जमीन उद्योगपतींना दान करण्यात आली.
मला हे म्हणायचं आहे की उद्योगपतींना जमीन दान करण्यापेक्षा या देशातील भूमिहीनांना, कोणत्याही जातीतील धर्मातील भूमिहीनांना जमीन दान करण्यात आली पाहिजे होती. उद्योगपतींना जमीन दान करण्यात आली, त्यांना नाममात्र दरात जमीन देण्यात आली. आणि एवढंच नव्हे तर त्या कायद्याद्वारे ती जी जमीन असेल, हजारो एकर, एका ठिकाणची अशी 1000 ठिकाणची, त्या जमिनीवर अशी काही तरतूद करण्यात आली जिथं फॅक्टरी उभारल्या जाईल, कारखाने उभारले जातील. त्या कारखान्यावर या देशातील संविधानाचं सुद्धा नियंत्रण राहणार नाही. पहा, तुम्ही म्हणाल हे काय होतंय, काय सांगत आहात सर तुम्ही? झालेलं आहे. आणि मग ज्या लोकांनी त्याला विरोध केला त्या लोकांना आपल्या प्राणास मुखावं लागलेलं आहे. सेतचा प्रकल्प कोकणामध्ये आला, महाराष्ट्राच्या आणखीन काही दुसऱ्या भागामध्ये आला, वेगवेगळ्या घटक राज्यामध्ये आला. त्यामध्ये मग गरिबांना जमीन देण्याची मी भाषा केलेली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला गरिबाची जमीन अधिग्रहित करण्यात आलेली आहे जबरदस्तीने. आणि मग त्यांनी विरोध केल्यामुळे त्यांच्यावर लाठीचार्ज, गोळीबार अशा प्रकारचे प्रसंग उद्भवलेले आहेत. मग कुठं आहे हे संविधान आणि कुठं आहो आपण? एका बाजूला म्हणतो आपण हे संविधान लोककल्याणकारी आहे, आदर्श आहे, आदर्श आहेच. मग याबद्दल आपली जागृती कुठं? आपण काय झोपलो? जर आपण अगदी नागरिक म्हणून जागृत असतो तर अशा प्रकारच्या कायद्याला मान्यता देणारे खासदार संसदेमध्ये पोहोचले नसते. अशा प्रकारच्या कायद्याला मान्यता देणाऱ्या वेगवेगळ्या कायद्यासंबंधीच्या कायद्याला मान्यता देणारे आमदार विधिमंडळामध्ये पोहोचले नसते. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. हे संविधान जनजागृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होती. म्हणजेच की तुम्ही या देशाचे मालक आहात, तुम्ही या सार्वभौम देशाचे सार्वभौम नागरिक आहात. तुम्हाला स्वातंत्र्याचा, समतेचा, धर्माचा, शिक्षणाचा अधिकार संविधानाद्वारे प्रदान करण्यात आलेला आहात. परंतु तुम्ही त्याचा वापर करा, वापर करण्यासाठी जागृत राहा, त्याच्यासाठी शिक्षण घ्या, कुणाच्या प्रलोभनाला बळी पडू नका, तुमचं अमूल्य मत विकू नका. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होते. अशा प्रकारची संविधान जागृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होती. म्हणजेच की जर संविधान जनजागृती झाली असती तर हे जे अनेक जाचक प्रकारचे कायदे, काही ठराविक नमुने मी तुमच्या समोर मांडलेले आहेत, हे जाचक कायदे या देशामध्ये आले नसते. हे संविधान जनजागृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे. म्हणजेच की संविधान जनजागृती न झाल्यामुळे या देशामध्ये अतिशय विपरीत स्वरूपाचे कायदे आलेले आहेत. आता अगदी 1 वर्षाच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या संबंधी, शेती व्यवस्थापनासंबंधीचा कायदा पास करण्यात आला आणि तो कायदा शेतकऱ्यांसाठी आहे आपल्याला माहित आहे. आणि शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. जवळपास शेतकऱ्यांनी अनेक महिनेपर्यंत विरोध केला. अनेक शेतकऱ्यांचे जीव त्या कायद्याला विरोध करता करता गेले. आणि तेव्हा कुठं मग प्रधानमंत्र्यांनी आदेश काढला किंवा जाहीर केलं की हा कायदा मी मागे घेतो. परंतु मला दुसरा मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे की असं का झालं की तो कायदाच पास का झाला संसदेमध्ये, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये तो कायदा पास का झाला? अरे या नागरिकाबरोबरच या देशातील संसद सदस्य, खासदार जागृत नव्हते काय? त्यांनी जर जागृती स्वीकारली असती तर तो कायदा बाहेरच आला नसता. आणि आपल्या शेतकरी बांधवांना महिने थंडीमध्ये, पावसामध्ये आंदोलन करण्याची, आपल्या सहकाऱ्यांचा जीव गमावण्याची गरज भासली नसती. हे संविधान जनजागृतीचं अभियान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं बंधूंनो. मग हे नाही झालं आणि त्यामुळे मग अशा प्रकारचे जाचक कायदे आले. ही उणीव आहे, परंतु यापुढे आपल्याला असं होऊ नये या संबंधीची खबरदारी घ्यायची आहे. पण आता याबद्दलचा एक हे आणखीन कायद्याचा इतिहास मांडण्यापेक्षा दुसरे मुद्दे मी तुमच्या समोर मांडतो की संविधान जनजागृती कोण केली, संविधान जनजागृती कोण करू शकते, संविधान जनजागृती करण्यासाठी आपल्याजवळ काय पाहिजे. पहा, तुम्हाला माहित असेल, तुम्ही नाव ऐकलं असेल की या देशाचे निवडणूक आयुक्त TN शेषन होऊन गेलेले आहेत. ते 1990-91 दरम्यान, म्हणजे त्यावेळी निवडणूक आयुक्त होते, निवडणूक आयुक्त झाले आणि त्यांनी या देशात संविधानाच्या चौकटीत किंवा संविधानानुसार निवडणूक कशी झाली पाहिजे या संबंधीचं धोरण जाहीर केलं. म्हणजे पहा की TN शेषन हे खऱ्या अर्थाने संविधानाच्या बद्दल जागृत झाले आणि एक आयुक्त म्हणून त्यांनी निवडणूक घेण्याचे संपूर्ण अधिकार अंमलात आणले
आणि जाहीर केलं की यानंतरच्या या देशातील निवडणुका हे निवडणूक आयोगामध्ये जे काही तरतुदी आहेत त्याप्रमाणे होतील. आणि म्हणून मग तुम्हाला आठवत असेल माझ्या समोर जे आपापल्या घरून भाषण माझा संवाद ऐकत आहेत की आपल्याला सर्वप्रथम 1994 साली मतदानाचे ओळखपत्र दिले, म्हणजेच बोगस मतदान पद्धतीवर प्रतिबंध घालण्याची प्रक्रिया सुरू झाली. निवडणुकीचा हिशोब निवडणूक आयोगाला दिलाच पाहिजे अशा प्रकारचे बंधनं घालण्यात आले. खासदार आमदाराची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने आपली संपत्तीचं विवरण दिलंच पाहिजे असं बंधन घालण्यात आलं. त्याचबरोबर प्रचार पद्धतीमध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्यात आले. म्हणजेच एका आयुक्ताकडून या देशातील संविधानाची अंमलबजावणी निवडणुकीसंबंधी फक्त कशा प्रकारे होऊ शकते ते आपल्या लक्षात येत असेल. जर कदाचित टी.एन. शेषन हे निवडणूक आयुक्त नसते तर आपल्याला हे कदाचित कळलं नसतं की या देशातील निवडणुका घेण्याचं कार्य हे निवडणूक आयोग करत असते. परंतु त्यापूर्वी निवडणूक आयोग हे स्वतंत्र संविधानात होता, परंतु प्रत्यक्ष कार्यपद्धतीमध्ये निवडणूक घेण्याचं कार्य एक प्रकारे सरकारकडून करण्यात येत होतं. म्हणजेच संविधान जनजागृतीचं एक प्रकारचं महत्वाचं कार्य टी.एन. शेषन यांनी केलेलं आहे. आजच्या गत 20 वर्षापूर्वी तुम्ही नाव ऐकलं असेल की E.Z. खोब्रागडे यांनी आयुक्त असताना भंडारा येथे आयुक्त असताना त्यांनी एक आदेश काढला की जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेमध्ये उद्देश पत्रिका लावण्यात आली पाहिजे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या आदेशाची अगदी स्तुती केली आणि तो आदेश महाराष्ट्र सरकारने स्वीकारला. आणि त्यानंतर आपल्याला माहित आहे अगदी 5 वर्षाच्या पूर्वी 2015 नंतर या देशामध्ये खऱ्या अर्थानं संविधान जनजागृती सुरू झाली. आपण पाहतो आता प्रत्येक शाळेमध्ये उद्देश पत्रिकेचा चार्ट प्रत्येक शाळेमध्ये उद्देश पत्रिका म्हणून घेतली जाते. प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला प्रस्तावनेच्या पूर्वी उद्देश पत्रिकेचा चार्ट तिथं नमूद करण्यात येतो. म्हणजेच की आता टी.एन. शेषनच्या नंतर त्यानंतर E.Z. खोब्रागडेच्या नंतर संविधान जनजागृतीचं महत्व या देशातील नागरिकांना कळलं, महाराष्ट्र सरकारला कळलं, केंद्र सरकारला कळलं आणि त्यामधून संविधान जनजागृतीची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे संविधान जनजागृती जर झाली तर या देशातील अनेक प्रश्न कमी होण्यास मदत होईल. समाप्त होणं असं विधान करणं म्हणजे अगदी ज्याला म्हणता येईल की ते हिमतीचं ठरेल. कारण की गेल्या 72 वर्षानंतर किंवा 72 वर्षापासून या देशामध्ये संविधान जनजागृती नाही झाली. मग आज संविधान जनजागृती जरी झाली तरी या देशातील समाज आज सुद्धा जाती व्यवस्थेला धर्म व्यवस्थेला बळी पडलेला आहे, बुरसटलेला आहे. म्हणून मी म्हटलं की जर खऱ्या अर्थाने संविधान जनजागृती झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाची जाणीव आपल्याला झाली, त्यांच्या कार्यकर्तृत्वाची समतेची स्वातंत्र्याची बंधुभावाची जाणीव झाली तर या देशामध्ये जे भ्रष्टाचार आहेत आज आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून अशा प्रकारे असं वाटते की एक कायदा आणि सुव्यवस्था विस्कळीत झाल्याची जाणीव होते. एकमेकाच्या विरुद्ध वाद प्रतिवाद अतिशय भडक स्वरूपाचे विधान करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया कुठंतरी थांबू शकते. हे सर्व बाबीचं रहस्य संविधान जनजागृतीमध्ये सामावलेलं आहे. याची आपल्याला निश्चितपणे दखल घ्यावी लागेल. आता आणखीन या मुद्द्याला पुढे घेऊन मी आपल्या समोर जातो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान जनजागृती अभिप्रेत होती, परंतु ही संविधान जनजागृती झाली असती तर आणखीन मगाशी सांगितलेला मुद्दा पुन्हा मी तुमच्या समोर मांडतो. संविधान जनजागृती झाली असती तर आपल्याला आपल्या मताचं मूल्य कळलं असतं. मतदान पद्धतीमध्ये जे जातीचा प्रभाव, धर्माचा प्रभाव, प्रदेशाचा प्रभाव आज सुद्धा आहे आणि त्यामुळे जातीवर आधारलेले पक्ष आपल्या देशामध्ये आहेत, धर्मावर आधारलेले राजकीय पक्ष आपल्या देशामध्ये आहेत. विद्वान पंडिताला त्यामुळे या जाती व्यवस्थेच्या राजकारणामुळे डावललेलं जात आहे. आणि म्हणून जर या देशामध्ये संविधान जनजागृती झाली आणि जाती व्यवस्था कमी झाली तर या देशाच्या संसदेमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचे नव्हे तर विवेक संपन्न नागरिकांचा प्रवेश होईल आणि त्यामधून या देशामध्ये खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही केवळ संविधानामध्ये न राहता ही जनामनात रुजवल्या जाईल. ग्रामीण स्तरावर, शहरी स्तरावर, अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत ही समता आणि स्वातंत्र्य रुजविल्या जाईल अशा प्रकारची परिस्थिती होईल. अन्यथा 2 वर्षापूर्वीचं एक विश्लेषण आहे, विधान आहे, आपल्याला माहित असेल सर्वांना की
या खासदार आणि आमदाराचं कार्य संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये जनतेचे प्रश्न मांडणे हे आहे. परंतु 2 वर्षापूर्वी असा एक आराखडा, अशी एक माहिती समोर आली होती की खासदारांकडून लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी जनतेकडूनच पैसे घेतल्याचे उदाहरण समोर आलेले होते. आणि यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सदस्य, नेते असल्याचे सुद्धा निदर्शनात आले होते, स्पष्ट झाले होते. त्यांचं संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. मुद्दा हा पुन्हा आपण वापस जाऊ की अशा पद्धतीने अनेक सुविधा, अनेक प्रकारच्या सुख सुविधा, पगार, मानधन या खासदारांना अतिशय उच्च दर्जाचं असताना सुद्धा अशा प्रकारे या जनतेच्या पैशावर बळी पडणारे हे खासदार निवडून जातात कसे? आपण काय झोपून मतदान करतो? आपण काय अनभिज्ञ पद्धतीने मतदान करतो? आपण डोळस राहून मतदान करत नाही. आणि त्यामुळे मग आपल्याला स्पष्ट होते, एक वेळ आकडेवारी जाहीर केल्या जाते की सध्याच्या संसदेमध्ये अतिशय अल्प शिक्षित, अगदी 10वी पर्यंत शिकलेले इतकी संख्या, खुनाचे, दरोड्याचे आरोपी असलेले 30% खासदार लोकसभे, राज्यसभेमध्ये आहेत. अशा प्रकारची आकडेवारी जाहीर केली जाते. म्हणजेच की या देशामध्ये आज शिक्षणाचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं असून सुद्धा अशा प्रकारच्या खासदारांना, अशा प्रकारच्या लोकांना खासदार होण्याची संधी मिळते कशी? तर त्याचं एकमेव कारण हे आहे की आपण आपल्या अतिशय पवित्र, मूलभूत आणि महत्वपूर्ण अधिकार आपल्याला जो संविधानानं मतदानाचा दिलेला आहे त्याबद्दल या देशातील जनता सजग नाही. आज सुद्धा या देशातील जनतेने जाती व्यवस्थेचं धोरण स्वीकारलेलं आहे, ते सोडलेलं नाही. जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था, प्रादेशिकता या लोकांच्या अंतःकरणात बिंबलेली आहे. ज्या प्रसंगी या देशातील लोक ही जाती व्यवस्था समाप्त करतील, मनातून समाप्त करतील, तेव्हा या देशातील नेते खऱ्या अर्थाने या देशातील लोकांच्या हक्काचे, स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे कार्य संसदेमध्ये करतील. आणि म्हणून आज मी आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवानिमित्त या ठिकाणी जे मला बोलवण्यात आलं त्या प्रसंगाला अनुसरून आंबेडकरांना अभिप्रेत असलेली संविधान जनजागृती कशी होती त्या संबंधीचे काही नमुने मी आहे. आणि त्या नमुन्याच्या आधारे संविधान जनजागृतीचं महत्व या देशामध्ये किती आहे ते नमूद करण्याचा प्रयत्न माझ्या या व्याख्यानामधून आपल्या समोर केलेला आहे. या संबंधी आपल्याला असं म्हणता येईल की केवळ नेत्यामध्ये संविधान जनजागृती अभिप्रेत नाही आहे, तर ही संविधान जनजागृती सर्व लोकांमध्ये असलेली पाहिजे, या देशातील प्रत्येक नागरिकामध्ये असली पाहिजे. आणि मग आता प्रत्येक नागरिक शिकलेला नाही, म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील नागरिकांमध्ये सर्वप्रथम शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे. सर्व नागरिक सुशिक्षित झाले पाहिजे, उच्च विद्या उभिषित झाले पाहिजे आणि शिक्षण घेतलेल्या लोकांचं राजकारणामध्ये प्रमाण वाढलं पाहिजे असं त्यांना अभिप्रेत होतं. म्हणजेच संविधान जनजागृती असलेले लोकच या राजकारणामध्ये सहभागी व्हावे अशा प्रकारची बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होती. हाच मुद्दा या प्रसंगी मला आपल्या समोर नमूद करायचा होता. तो मी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या बहुजन संघटक या फेसबुक लाईव्हच्या पद्धतीने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. बहुजन संघटकद्वारे मला या ठिकाणी आपल्या समोर विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल राहुल खांडेकर, सर्वजित बनसोडे आणि त्यांचे संपूर्ण पदाधिकारी यांचे मी पुन्हा पुन्हा आभार मानतो. आणि ही प्रबोधनाची मालिका अशाच प्रकारे या महाराष्ट्रामध्ये सुरू राहावी अशा प्रकारची मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जे माझ्या समोर लाईव्ह आहेत आपापल्या घरून त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण आपल्या परीने, आपण सुशिक्षित आहात, आपण शिकलेले आहात, आपण ज्या प्रमाणात शिक्षण घेतलेले आहे त्या शिक्षणाचा उपयोग स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी, समाजासाठी करण्याचं महत्वाचं कार्य म्हणजे आपण संविधानाप्रती सजग राहिलं पाहिजे. संविधानाप्रती सजगता, संविधानाप्रती जनजागृती म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला खऱ्या अर्थानं अभिवादन ठरेल आणि तेच आपलं परम कर्तव्य आहे. म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्यांना अभिप्रेत असलेली संविधान जनजागृती कशी होती आणि ते तशी न झाल्यामुळे
त्याचे काय भयानक परिणाम झालेले आहेत ते तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न केला. हेच मला या प्रसंगी आपल्या समोर नमूद करायचं आहे. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.